केक म्हटलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. तर आज आपण अनुमधू किचन मध्ये अय्यंगार स्टाईल मस्त सुपर सॉफ्ट स्पंजी रवा केक बनवणार आहोत. केक कापताना तुमच्या लक्षात येतच असेल की किती स्पॉन्जी झालेला आहे ते. 100% व्हेज असल्यामुळे सगळ्यांनाच खाता येतो आणि बनवायलाही सोपा आहे. अगदी परफेक्ट मेजरिंग सह आणि भरपूर टिप्स सहित रेसिपी तुमच्या सोबत शेअर केली आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर बनवूया रवा केक. रवा केक बनवण्यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला आहे. घरातील एखादा कप किंवा वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं. ही खूप महत्वाची टिप आहे. सर्व जिन्नस परफेक्ट मोजून घेतले की 100% तुमचा केक परफेक्टच तयार होईल. मी या कपने सर्व साहित्य मोजून एका मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे. रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही वापरू शकता. त्याच कपने पाऊण कप म्हणजेच 1 कप पेक्षा थोडी कमी साखर घेतलीये. साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता हे मिक्सरला फिरवून याची पावडर करून घ्यायची. हे पहा, जमेल तितकी बारीक पावडर करून घेतली. आता ही पावडर एका बाउल मध्ये काढून घेऊ. मग यात अर्धा कप मैदा आणि पाव कप मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर घालायची. मिल्क पावडर मुळे छान मावा फ्लेवरचा रवा केक तयार होतो. तुम्ही मिल्क पावडर नाही घातली तरी चालेल. मग यात अर्धा चमचा वेलची पावडर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. वेलचीचा छान फ्लेवर या केकला येतो. वेलची पावडर ऐवजी तुम्ही यात व्हॅनिला इसेन्स 1-2 थेंब टाकू शकता. छान व्हॅनिला फ्लेवरचा केक बनेल. चिमूटभर मीठ सुद्धा घालायचं. कोणताही गोडाचा पदार्थ असो, थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव आणखीन वाढते. त्यानंतर यात अर्धा कप रोजच्या वापरातील तेल घालायचं. तेलाऐवजी तुम्हाला साजूक तूपही वापरता येईल. फक्त इथे उग्र फ्लेवर किंवा मोहरीचं तेल वापरायचं नाही. सारख्याच कपने अर्धा कप फ्रेश दही घेतले आणि अर्धा कप गरम करून कोमट केलेलं दूध घेतलं आहे. सर्व दूध एकदम न घालता थोडं थोडं घालून मिक्स करायचं. इथे मी सर्व दूध घातले. आता सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे. छान स्मूथ बॅटर झालं पाहिजे. तर पहा, छान स्मूथ बॅटर तयार झाले. आता यात रवा वापरल्यामुळे हे झाकून 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचं, म्हणजे रवा छान भिजतो. दुसरीकडे ज्या भांड्यात केक बनवायचे, कुकरचा डब्बा किंवा केक टेन, त्याला बटर पेपर लावून घ्यायचा किंवा तुम्ही तेलही लावू शकता. ज्या भांड्यात केक बनवायचा असेल त्याला संपूर्ण तेल लावून घ्यायचं, म्हणजे केक सहज डिमोल्ट होतो. आता हा केक मी ओव्हन मध्ये बेक करणार आहे. तुम्ही कढई किंवा कुकर मध्येही केक बेक करू शकता. त्यासाठी ओव्हन मध्ये लो रॅक ठेवून कन्व्हेक्शन मोडला 180 डिग्रीला ओव्हन प्रीहीट करून घ्यायचा. दुसरीकडे केकचं बॅटर ही छान फुललंय, मस्त भिजले. इथे बॅटर थोडं घट्ट वाटते म्हणून पुन्हा 2-3 चमचे दूध घालते. तुम्ही पाणीही वापरू शकता. तर पहा, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही, असं स्मूथ बॅटर तयार झाले. आता यामध्ये घालूया 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा. यावर 1 चमचा पाणी घालायचं. बेकिंग पावडर व सोडा ऍक्टिव्हेट होण्यासाठी आणि छान फेटून घ्यायचं. एकाच डायरेक्शनने मिक्स करायचंय. ही प्रोसेस जरा फास्ट करायची. तर पहा, बॅटर छान फुललंय. आता लगेच हे बॅटर केक टेन मध्ये ओतून घेऊ. सर्व बॅटर केक टेन मध्ये ट्रान्सफर केल्यावर केक टेन 2-3 वेळा टॅप करायचा, म्हणजे यात एअर बबल्स राहत नाही. तर इथे ओव्हन ही 180 डिग्रीला प्रीहीट झालंय. यात केक टेन ठेवून कन्व्हेक्शन मोडला 40 मिनिटं केक बेक करून घ्यायचा. इथे एक महत्वाची टिप, केक 40 मिनिटं बेक झाल्यावर लगेच ओव्हन मधून काढायचा नाही. 5-10 मिनिटं ओव्हन मध्येच ठेवायचा, कारण ओव्हन गरम असतो. लगेच केक बाहेर काढला तर फुगलेला केकही खाली बसतो, म्हणून थोडा वेळ ओव्हन मध्येच राहू द्या. तर इथे केक बेक झालाय. टूथपिकने चेक करूया. टूथपिक क्लीन आली म्हणजेच केक छान बेक झालाय. आता हा केक एखाद्या कॉटनच्या कपड्याने झाकून केक थंड करून घ्यायचा. तर काही वेळाने केक थंड झालाय, तो डिमोल्ट करून घेऊ. केक जर गरम असेल आणि काढायला गेला तर तो तुटू शकतो, म्हणून केक संपूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर पहा, अगदी सहज डिमोल्ट झालाय. मस्त एकसारखा केक बेक झालाय. छान जाळी पडलीये. तर तुम्हीही अशा पद्धतीने केक नक्की बनवून पहा. 100% सांगते, बिलकुल चुकणार नाही. मस्त स्पॉन्जी माव्याच्या चवीचा हा केक तयार होतो.
तर पहा, केक कापताना तुमच्या लक्षात येतच असेल किती स्पॉन्जी झाला आहे ते. अगदी परफेक्ट अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक तयार आहे. छान सुटसुटीत, जाळीदार, मऊ लुसलुशीत रवा केक तयार झालाय. असा केक करून ठेवा, आठवडाभर तुम्हाला खाता येईल. लहानच काय, मोठे सुद्धा खुश होतील. तर तुम्हीही येत्या क्रिसमसला या पद्धतीने अय्यंगार स्टाईल रवा केक नक्कीच बनवून पहा. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि हा, आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.